वाल्मिक कराड संदर्भात महत्त्वाची बातमी समोर येते। वाल्मिक कराडच्या शोधासाठी पुण्यामधून पथक रवाना करण्यात आलेले आहे। ग्रामीण भागातील फार्म हाऊसवर वाल्मिक कराडचा शोध सुरू आहे। वाल्मिक कराड पुण्यामध्ये असल्याची सीआयडीला माहिती मिळाली आहे। 4 विशेष टीम वाल्मिक कराडच्या शोधात आहेत। ग्रामीण भागामधील फार्म हाऊस वरती शोध सुरू आहे। वाल्मिक कराड हा पुण्यामध्येच असल्याचा सीआयडीचा अंदाज आहे आणि त्याचमुळे 4 पथक रवाना करण्यात आलेली आहे। 4 विशेष पथक वाल्मिक कराडच्या शोधात निघाली आहेत। वाल्मिक कराडच्या शोधासाठी पुण्यामधून ही पथक रवाना झालेली आहेत। ग्रामीण भागातील फार्म हाऊसवर वाल्मिक कराडचा शोध सुरू आहे। मध्य प्रदेशमध्ये 11-13 डिसेंबर पर्यंत वाल्मिक कराड होता याचे पुरावे मिळालेले आहेत। 13 डिसेंबर पर्यंत त्याचा फोन सुरू होता, मात्र त्यानंतर त्याचा फोन बंद झालेला आहे। त्यामुळे वाल्मिक कराड नेमका कुठे होता हे कळत नव्हतं, मात्र पुण्यामध्येच वाल्मिक कराड असल्याची आता माहिती मिळते। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। रोहन, वाल्मिक कराड आज पुण्यामध्ये सरेंडर होणार अशी देखील बातमी मिळते आहे आणि यासाठी पुण्यामधून आता पथकं देखील रवाना करण्यात आलेली आहे। काय अधिकची माहिती आहे? जान्हवी, अगदी बरोबर आहे। खरं वाल्मिक कराडच्या शोधामध्ये सीआयडीची पथकं जी आहेत ती राज्यभरामध्ये तैनात आहेत आणि राज्यभरामध्ये वाल्मिक कराडचा कसून शोध जो आहे तो सीआयडीच्या अनेक टीम घेत आहेत। परंतु वाल्मिक कराड हा पुणे जिल्ह्यातील कुठल्या तरी फार्म हाऊसवरती असल्याची सीआयडीला कुणकुण लागलेली आहे। त्यामुळे 2 दिवसापासून सीआयडीची पथकं जी आहेत ती पुण्यामध्ये ठाण मांडून आहेत। कालपासून कसून शोध जो आहे तो पुण्याच्या आजूबाजूच्या फार्म हाऊसवरती घेतला जातोय, परंतु अजूनही वाल्मिक कराड हाती लागलेला नाहीये किंवा सरेंडर देखील झालेला नाहीये। आज दुपारपर्यंत वाल्मिक कराड सरेंडर होईल अशी माहिती मिळते, परंतु तशी शक्यता न जुमानता कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला शोधून काढण्यासाठी सीआयडीची पथकं जी आहेत ती तैनात झालेली आहेत। आज सकाळी देखील एक पथक जे आहे ते वाल्मिक कराडच्या शोधासाठी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील फार्म हाऊसवरती जे आहे ते पोहोचलेले आहेत। अनेक ठिकाणी धाडी देखील या सीआयडीच्या पथकांनी टाकलेल्या आहेत। तर 4 पथकं जी आहेत ती सीआयडीची एकूण या सगळ्याच्या पाठीमागे आहेत आणि वाल्मिक कराडला कुठल्याही परिस्थितीमध्ये शोधून काढायचं हे आव्हान जे आहे ते सीआयडीच्या पथकांसमोर आहे। सध्याची माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने आज सकाळपर्यंत सीआयडीच्या ऑफिसवरती स्वतः वाल्मिक कराड देखील दाखल होऊ शकतो। त्यामुळे त्या ठिकाणी देखील जे आहे ते सीआयडीचे उच्चपदस्थ अधिकारी बसलेले आहेत। परंतु पुण्यामध्ये अशा प्रकारे वाल्मिक कराड खरंच येऊन सरेंडर होईल का ही शक्यता कमी असल्यामुळे वाल्मिक कराडचा शोध घेण्यासाठी सीआयडीची पथकं स्वतः आजूबाजूच्या फार्म हाऊसवरती म्हणजे खडकवासल्याच्या नजीकचे जे काही फार्म हाऊस आहेत डोंजे वगैरे गावामध्ये त्या ठिकाणी देखील काल रात्रीपासून सीआयडीची पथकं तैनात आहेत। तिथे देखील शोध जो आहे तो वाल्मिक कराडचा घेतला जातोय, परंतु अजून देखील वाल्मिक कराड जो आहे तो पुणे पोलिसांना किंवा सीआयडीच्या पथकाला जे आहे ते मिळालेले नाहीये। त्यामुळे सीआयडीची पथकं जी आहेत ती सध्या राज्यभरामध्ये तैनात आहेत, परंतु कसून शोध पुणे जिल्ह्यामध्ये 4 पथकांकडून वाल्मिक कराडचा घेतला जातोय। अनेक फार्म हाऊसवरती जे आहेत त्या वाल्मिक कराड असेल अशी शक्यता मानून धाड्या ज्या आहेत त्या मारल्या जात आहेत। त्यामुळे आज दिवसाअखेर तरी वाल्मिक कराड पोलिसांच्या हाती लागतोय का किंवा तो स्वतःहून सरेंडर होतोय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। अगदीच रोहन, या सगळ्या घटनांकडे तुमचं लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद।